नमस्कार मित्रांनो, पलावा ते नाशिक आणि भंडारदरा अशी 2 दिवसाची ट्रिप आम्ही प्लॅन केली होती. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी घरातून निघालो आणि कल्याण स्टेशनवरून कसाऱ्याला जाणारी लोकल ट्रेन आम्ही पकडली आणि पुढे त्या ट्रेनने आम्ही कसारा स्टेशनला पोहोचलो. पुढे कसारा स्टेशनवरून आम्ही त्रिरश्मी लेणी पाहण्याचे ठरवले. तर त्यासाठी आम्ही कसारा स्टेशनवरून एक कॅब पकडली. त्या कॅबमध्ये प्रवास करत आम्ही लेण्यांच्या दिशेने निघालो. कसारा घाटाचे सकाळचे वातावरण खूप शांत वाटत होते, थंड होते. आजूबाजूला झाडी होती आणि वळणाचे रस्ते होते. पुढे थोड्या अंतराचा प्रवास करून आम्ही लेण्यांच्या जवळ पोहोचलो आणि तिथून पुढचा पायी प्रवास चालू केला. गाडीमधून उतरल्यानंतर 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरच ह्या लेण्या आहेत. थोड्याच पुढे अंतरावर गेल्यावर आम्हाला तिथे त्याचं गेट दिसले. गेटवर पांडवलेणी, फाळके स्मारक, बुद्ध विहार आणि वॉटर पार्क ह्याचे निर्देशन दिलेले होते. त्या गेटमधून पुढे चालत आम्ही विहाराच्या दिशेने निघालो. थोडेच पुढे अंतरावर गेल्यावर तुम्हाला विहाराकडे जाण्याचा मार्ग दिसेल. त्या मार्गाने पुढे आम्ही विहारामध्ये दाखल झालो आणि चप्पल वगैरे बाहेर काढून आम्ही आत जाण्यास निघालो. विहारामध्ये आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला भगवान बुद्धांची भली मोठी अशी भव्य सुंदर मूर्ती तुम्हाला दिसेल. सुवर्ण रंगामध्ये ही खूप सुंदर दिसत होती आणि विहाराचा आतला मेडिटेशन हॉल हा खूप मोठा होता. तिथे शांतपणे बसून बौद्ध भिक्खू हे ध्यान साधना करत होते. तर आम्ही सुद्धा भगवान बुद्धांची तिथे वंदना घेतली. आज आम्ही आमच्या मित्र परिवारासोबत नाशिक येथील बौद्ध लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत. आमच्याबरोबर आमचे सन्माननीय मित्र सैंदाने साहेब आहेत, तसेच राहुल दाम्पत्य आणि नाव काय शीतलताई आलेले आहेत. आणि आमच्या मित्रपरिवारातर्फे आज आम्ही प्रथमच बौद्ध लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत. आणि असंच आपल्या धर्मबांधवांनी पलावातून कधी ना कधी ह्या वास्तूला भेट द्यावी अशी आमची सदिच्छा. जय भीम. जय भीम. आणि वंदना करून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. प्रेम. जय भीम. आम्ही नाशिक येथील बौद्ध लेणी या ठिकाणी आलो आहोत. आणि तिथे आपल्या छानपैकी बुद्धाची मूर्ती आहे, महानगरपालिकेतर्फे तशी आपल्या समाजातर्फे बसवलेली. कृपया आपल्या समाज बांधवांनी एकदा तरी येथे येऊन या स्तूपाला तसं ते आपल्या बौद्ध लेण्यांना भेट द्यावी आणि आपल्या विहाराबाहेर पडून आम्ही फेरफटका मारत परिसरामध्ये फिरू लागलो आणि
भोवतीचे जे सुंदर दृश्य होते ते पाहत होतो. मोठमोठे झाडे आणि गार्डन हे सर्व नाशिक महानगरपालिकेद्वारे सुंदरपणे मेंटेन केलेले होते. तर विहार पाहून झाल्यानंतर पुढे आम्ही त्रिरश्मी लेणी पाहण्यासाठी पुढे निघालो. त्याचे ओरिजिनल नाव त्रिरश्मी लेणी असे आहे, परंतु तुम्हाला अवतीभोवती फलकांवरती पांडव लेणी असे लिहिलेले दिसेल. तर लेण्या या उंच डोंगरावर आहेत, तर तिथे जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. पायऱ्या खूप सुंदर आहेत, तोडमोड कुठे नाही झालेली. तर लेण्यांच्या दिशेने आम्ही पुढे निघालो. पायऱ्या चढत आम्ही पुढे चालू लागलो. दाट जंगल, मोठे उंच उंच झाडं, पक्ष्यांचे आवाज हे खूप सुंदर वाटत होतं. पुढे लेण्यांजवळ पोचल्यावर तिथे तुम्हाला तिकीट काढावे लागेल. प्रति व्यक्ती 30 रुपये असा दर आहे. तर तिकीट आम्ही घेतलं आणि पुढे आम्ही लेणी पाहण्यासाठी आतमध्ये गेलो. तर तिथे तुम्हाला ठिकठिकाणी भारतीय सर्वेक्षण विभागाचे सूचना फलक दिसतील. आपला लेण्यांचा वारसा आहे, आपल्या दगडियांचा, हा आपला जपला पाहिजे. इसवी सन पूर्वीपासूनच्या या उपोषणाचा शहर आहे. इथेच आपले विश्रांती घेत असत. शून्य आणि हे बाजूला जे आहे ही तथागताची मूर्ती आहे. तथागताची मूर्ती आहे आणि बाजूला आहे हे शून्यागार असतं. शून्यागार, हे शून्यागारामध्ये शांततेने, शांत चित्ताने विपश्यना केली जात असे. आत गेल्यावर तुम्हाला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा बोर्ड दिसेल, पांडव लेणी केव्स नाशिक. त्यामध्ये सुद्धा लिहिलेले आहे. तर ह्या लेण्यांचे ओरिजिनल नाव आहे त्रिरश्मी लेणी आहे. त्रिरश्मी या इन्स्क्रिप्शनमधून हे नाव मिळालेले आहे. तिथे तुम्हाला दगडामध्ये कोरलेल्या ह्या भगवान बुद्धांच्या सुंदर
मूर्त्या तुम्हाला दिसतील. हे प्राचीन कलाकृतीचा नमुना खूपच सुंदर आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून इथे भेट द्यावी. पुढे चप्पल बाहेर काढून आम्ही आत चैत्यगृहामध्ये प्रवेश केला. चैत्यगृहाच्या आजूबाजूला सुंदर अशा मूर्त्या होत्या आणि सुंदर असे पिलर्स तिथे बनवलेले होते. चैत्यगृहामधले वातावरण हे खूप थंड आणि शांत वाटत होते. तर पूर्वीच्या काळी अशा या ठिकाणी बौद्ध भिक्खू लोक ध्यान साधना करायचे. हे खूप सुंदरच वाटत होतं. तर या कलाकृतींचा नमुना पाहत आम्ही पुढे फिरत होतो. पुढे चालत चालत आम्हाला या सुंदर अशा मूर्त्या ठिकठिकाणी पाहायला मिळत होत्या. आपले बौद्ध भिक्षूंना पिण्यासाठी, आंघोळीसाठी या पाण्याचा उपयोग केला जायचा. आणि अशा प्रकारे त्या लोकांनी सगळं नियोजन त्या काळात केलेलं होतं. चल 15 किलोमीटरवरती डोंगरात पाण्याची व्यवस्था केली आहे. किती टेक्नॉलॉजी त्या जमान्यात 2500 वर्षापूर्वी होती हे आज आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे. बुद्धाचं टाकायचं का ऐकून घ्या ना. मी तरी लोक एडिट करून काय एडिट करून डायरेक्ट तुमच्या आल्या पाहिजे सगळ्या. हो साहेब, हां, माझा एडिट करून नको बरं काढावं. हो एडिट करून करून तुला करावं लागेल ना ते शब्दोच्चार वगैरे ना. ए आयने करता येईल. वरून चांगला येईल. इथून नाशिक शहराचं संपूर्णपणे दर्शन होते. हा नजारा व्यवस्थितपणे बघू शकता. नाशिक शहराचं विहंगम दृश्य इथून आपण छानपैकी बघू शकता. उंच डोंगरावरून पूर्ण नाशिक शहराचे दृश्य हे सुंदर दिसत होते. ते दृश्य पाहत आम्ही तिथे थांबलो. हे
बर्डमध्ये सगळे जपान कोरिया वगैरे असं मोठं चिवर असतो. ही मूर्ती आहे ना, इतकी मोठी आहे ना, अशी पूर्ण आहे बघ त्या कोपऱ्यापर्यंत वगैरे. आता आम्ही गेलो ना तर आणि तिथपासून मूर्ती आपल्याला त्रिवेंद्र भवनला ना आतमध्ये कोणाला जाऊ देत नाही. तिथं असं ग्रिल लावलंय, मग तुम्ही ओळखणार हा विष्णू नाही हा भगवान गौतम बुद्धाची ओरिजिनल. तर लेण्या पाहत जवळपास 1 तास आम्ही लेण्यांच्या अवतीभोवती फिरून ते सुंदर दृश्य पाहत होतो. लेण्या पाहून झाल्यानंतर पुढे आम्ही गंगापूर डॅमला जाण्याचे ठरवले. मी त्रिरश्मी लेणी बघून गंगापूर डॅम बघण्यासाठी निघालो आहोत आणि आमची सगळी मित्रमंडळी फार खुश आहे. थोड्याच वेळात आम्ही गंगापूर डॅमला पोहोचणार आहोत. आता आम्ही रिक्षाच्या प्रवासात आहोत. तिथून आम्ही पुढे ऑटो रिक्षाने प्रवास करत गंगापूर डॅमला निघालो. तर गंगापूर डॅममध्ये जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला 30 रुपयाची प्रतिव्यक्ती एंट्री फी द्यावी लागेल. गंगापूर डॅम हे MTDC द्वारा मेंटेन केले जाते आणि ह्या डॅममधूनच पूर्ण नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. तर या डॅमच्या आजूबाजूला फेरफटका मारून आम्ही तिथे जेवण करण्याचे ठरवले. आज हा आमचा आजच्या दिवसातला हा दुसरा स्पॉट आहे.
आम्ही आलो आहोत गंगापूर धरणावर. हा नयनरम्य देखावा आपण पाहत आहात. आमच्याबरोबर आमचे सगळे मित्रमंडळी बघा किती एन्जॉय करतायत. हां छानपैकी आमचे सैंदाने साहेब मिनल बघा किती हां आणि सैंदाने साहेब शीतल आमची बघा. हां माहिती सांगा सांगा ना. काय आणि काय ऐक पाणी संपूर्ण नाशिक शहराला पिण्यासाठी पुरवलं जातं. असं हे मोठं धरण आहे नाशिकमध्ये आणि हा अत्यंत प्रेक्षणीय स्पॉटसुद्धा आहे पिकनिकसाठी. तर आपण अवश्य कधी नाशिकला भेट दिली तर गंगापूर धरणावर आपण येऊ शकता. तिथे बोटिंग वगैरेची व्यवस्था आहे. एंटरटेनमेंटसाठी हा मस्त चांगल्यापैकी क्लब टाईप जागासुद्धा आहे. तुम्ही तुमच्या सहकुटुंबासह कधीही गंगापूर धरणाला भेट देऊ शकता. आणि आमची मित्रमंडळी आज ह्या गंगापूर धरणाच्या स्पॉटला येऊन अत्यानंदित होत आहे आणि त्यांना फार हा स्पॉट आवडलेला आहे. थँक्यू. या डॅममध्ये MTDC द्वारा एक वॉटर स्पोर्टिंगची सुद्धा सोय केलेली आहे. त्या स्पोर्ट्समध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचे तुम्हाला चार्जेस पे करावे लागतात. जर कुणाला वॉटर स्पोर्टिंगची आवड आहे ते या ठिकाणी नक्की येऊ शकतात. MTDC द्वारे चालवण्यात येणारा एक कॅफेटेरिया आहे आणि तिथे जेवणाची सोयसुद्धा केलेली आहे. तर तिथे आम्ही जेवण करून घेतले. चटणीचं प्रयोजन केल्याबरोबर लोखंडे वहिनी आणि चटणी बनवल्याबद्दल आमच्या सौ मिसेस माधवी यांचे शतशः धन्यवाद. आमच्या सगळं पलावा 2 ग्रुपतर्फे. थँक यू सो मच. थँक्यू फॉर बोंबील चटणी. थँक्यू बोला. थँक्यू काकी लोक. थँक्यू थँक्यू काकी. काकी बोल. तर जेवण झाल्यानंतर पुढे आम्ही नाशिक पंचवटीकडे जाण्यासाठी निघालो. तर डॅमच्या आवारातून बाहेर पडत आम्ही पुढे नाशिक पंचवटी या ठिकाणी जाण्यासाठी बस स्टॉपवर चालत निघालो. तर तिथून जवळपास 10 मिनिटे पायी चालत आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो. तिकडून पुढे आम्ही पंचवटी जाण्यासाठी सिटी लिंकची बस आम्हाला मिळाली आणि त्या बसने प्रवास करत आम्ही पंचवटीजवळ पोहोचलो. बस स्टॉपवर उतरून आम्ही पुढे चालत पंचवटीच्या दिशेने निघालो. देवस्थानच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला थोडीफार गर्दी पाहायला मिळेल. तिथे पंचवटी पाहण्याच्या आधी आम्ही तिथे चहा घेतला.
आणि चहा घेऊन पुढे आम्ही नदीकाठी जाण्याचे ठरवले. पुढे आम्ही गोदावरी नदीच्या काठी पोहोचलो. तिथे खूप सारे मंदिर होते आणि खूप भक्तांची तिथे गर्दी लागलेली होती. काही जण फोटो काढत होते, काही जण तिथे पूजा करण्यात मग्न झालेले होते. हे सगळं दृश्य पाहत आम्ही पुढे चालत गेलो. तर ब्रिजवरून क्रॉस करून आम्ही पुढे चालत गेलो. नदीमध्ये आम्हाला काही ठिकाणी वॉटर स्पोर्टिंग बोट आम्हाला दिसल्या. पंचवटी हे नाशिकमधलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. इथे भारतातून कित्येक ठिकाणावरून इथे लोक जमा होतात. नदीकाठी फेरफटका मारून आम्ही पुढे काळाराम मंदिर पाहण्यासाठी निघालो. तर जवळपास अंधार पडलेला होता आणि सगळीकडे लाईट लागलेले होते.
थोड्याच अंतरावर चालत गेल्यानंतर पुढे आम्ही काळाराम मंदिराजवळ पोहोचलो आणि चपला बाहेर काढून आम्ही मंदिराच्या आत प्रवेश घेतला. मंदिरात जाण्यासाठी गर्दी खूप होती. तर ह्याच काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा सत्याग्रह केलेला होता. तर अशा काही आठवणी डोळ्यामध्ये टिपत आम्ही आजूबाजूचा परिसर पाहत होतो. मंदिर खूप सुंदर होतं, पूर्ण दगडी बांधकामामध्ये बनलेलं होतं. तर काळाराम मंदिर पाहून झाल्यानंतर पुढे आम्ही पुन्हा गोदावरी नदीच्या काठी आलो. या ठिकाणी जर तुम्ही संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान जर येणार तर तुम्हाला इथे आरती होताना दिसेल. आणि संध्याकाळी 6:30 ते 7 दरम्यान रोज आरती होते आणि या ठिकाणी भक्तजन हे जमलेले असतात. हे दृश्य आम्ही पाहून, या आरतीचे दृश्य पाहून आम्ही पंचवटीतून पुढचा प्रवास करण्यासाठी निघालो. तर पंचवटीतून पुढे आम्ही ऑटो रिक्षाने गोदा पार्क या ठिकाणी पोहोचलो. गोदा पार्क ह्या पार्कचे नवीनच नूतनीकरण करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी एंट्री फी प्रति व्यक्ती 30 रुपये अशी आहे. तर तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊन आम्ही या पार्कमध्ये प्रवेश घेतला. आत प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला ठिकठिकाणी वॉटरफॉल आणि कलरफुल लाईट्सचे फाउंटन दिसतील. हे खूप सुंदर आहे. नाशिकमधले बरेच पर्यटन इथे फिरण्यासाठी संध्याकाळी येतात आणि हे संध्याकाळच्याच वेळी खूप सुंदर दिसतं, कारण की ते लाईट्स खूप आहेत कलरफुल. ते संध्याकाळी दिसायला सुंदर दिसतात.
तर तिथेच आत फिरत असताना आम्हाला तिथे DJ फ्लोअर दिसला. तिथे रंगीबेरंगी असे लाईट्स आणि स्मोक आणि DJची सुविधा आहे. तिथे सर्वजण नाचत होते, डान्समध्ये आनंद घेत होते. तर आम्हीसुद्धा तिथे जाऊन DJचा डान्स करून आनंद घेतला. डान्स करत असताना आम्ही दिवसभराचा जो प्रवास केलेला होता तो थकवा आमचा काहीसा निघून गेला आणि पूर्ण नवचैतन्य निर्माण झाले.
परंतु हा गोदा पार्क खूप सुंदर बनवलेला होता. तर या ठिकाणी गोदा पार्कमध्ये हे जवळपास रात्र झालेली होती आणि आमचा 1 दिवसाचा पूर्ण ट्रिप आज इथे संपवायचे आम्ही ठरवले. आणि इथून पुढे आम्ही ऑटो रिक्षाने आमच्या ग्रुपमधील निर्भावणे साहेब यांच्या घरी 1 रात्र मुक्काम करण्याचे ठरवलेले होते. तर तिथे जाऊन आम्ही 1 रात्र मुक्काम केला, रात्रीची झोप घेतली आणि सकाळी उठलो. या अशी आमची गुड मॉर्निंग मॉर्निंग डे ऑफ द नाशिक. ओके. तर इथून पुढे जाण्याचा आमचा प्लॅन ठरलेला होता की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आम्ही भंडारदरा या ठिकाणाला भेट देणार होतो. तर सकाळी उठून आम्ही आमची तयारी केली. दुपारच्या जेवणाची किचनमध्ये तयारी चालू होती. सकाळचा नाश्ता आम्ही केला. तर बिल्डिंगच्या वर टेरेसवर जाऊन आम्ही सकाळी फेरफटका मारला. आणि तयारी पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिथून भंडारदरा या ठिकाणी जाण्याचे ठरवले. भंडारदाऱ्याला निघाला. आमच्या माननीय सैनानी साहेब या आमच्या जिवलग मित्राची फार इच्छा होती भंडारदाऱ्याला जावं. आम्ही त्यांच्या इच्छापूर्तीला मान देऊन मिनल शीतल राहुल आम्ही मस्त एन्जॉय करत आहोत. लोखंडे साहेब तर घरून निघून आम्ही घोटीला जाण्यासाठी ऑटो रिक्षाने प्रवास केला आणि घोटी या ठिकाणी पोहोचून आम्ही तिथून एका टॅक्सीने भंडारदरा या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. तर रस्त्यामध्ये जाताना आम्हाला मोठमोठे डोंगर आणि घाट दिसत होते. ते खूप सुंदर होतं.
तर कॅबमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास करत आम्ही भंडारदरा या ठिकाणी पोहोचलो आणि तिथे पुढे जाऊन आम्ही भंडारदरा डॅमकडे जाण्यासाठी पायी निघालो. थोडंच पुढे गेल्यानंतर तुम्हाला भंडारदरा या धरणाचा मोठे मोठे दरवाजे दिसतील. डॅमच्या आजूबाजूला खूप जंगल आणि झाडे तुम्हाला दिसतील. तर जवळपास 10 ते 15 मिनटं पायी चालत गेलो आणि पुढे आम्हाला भंडारदरा धरणाचे गेट लागले. त्या गेटमधून आतमध्ये आम्ही एंट्री केली आणि तिथे उंच उंच असे झाडे तुम्हाला दिसतील. उंच उंच असे झाडे आणि बाजूला वाहत असलेले पाणी हे खूप सुंदर वाटत होतं. तर सर्वप्रथम आम्ही इथे पोचल्यानंतर दुपारचे जेवण करण्याचे ठरवले. जेवण आम्ही सोबतच आणलेले होते. त्या एका झाडाखाली बसून आम्ही जेवणाला बसण्याची तयारी केली आणि दुपारचे जेवण आम्ही ह्या झाडाखाली पूर्ण जेवण आटपून घेतले. दिवसानंतर असा वनभोजनाचा चान्स मिळाला आणि ह्याचा आनंद आम्ही तिथे घेतला. तर जेवण आटपून आम्ही पुढे डॅमच्या पायथ्याशी जाण्यासाठी निघालो.
मध्ये जाताना मोठमोठे झाडे, हे जंगल हे खूप सुंदर होतं. तर रस्त्यामध्ये तुम्हाला मोठमोठे झाडे आणि जंगल दिसतील. तर या ठिकाणी आजूबाजून आलेले खूप सारे पर्यटक तुम्हाला दिसतील. तर भंडारदरा या ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर इथे एकपेक्षा जास्त असे खूप सारे पॉईंट्स आहेत आणि ते पायी चालत जाऊन कवर नाही होऊ शकत. तर यासाठी जर तुम्ही स्वतःची गाडी जर तिथे आणत असाल तर हे बेटर राहील, किंवा तुम्ही एखादी गाडी हायर करत असाल हे सुद्धा उत्तम आहे. परंतु पायी जर चालत गेलं तर पूर्ण पॉईंट्स कवर नाही होणार. तर डॅमच्या पायथ्याशी आम्ही पुढे पोहोचलो आणि तिथे सुंदर दृश्य आम्ही पाहू लागलो. डॅमचे दरवाजे बंद होते, परंतु पावसाळ्यामध्ये इथे खूप प्रवाह होत असेल असे वाटत आहे. आम्ही पोहोचलो तो जवळपास पावसाळा संपलेला होता. तर या ठिकाणी आम्ही थोडेफार फोटो काढून थोडेफार फोटो काढले, आजूबाजूला फिरलो, सुंदर असं दृश्य पाहिलं आणि जवळपास 20 ते 25 मिनटं या ठिकाणी फेरफटका मारून आम्ही परत रिटर्न जाण्यासाठी निघालो. काय झाडी काय डोंगर. तर रिटर्न जात असताना आम्ही थोडा शॉर्टकट रस्ता निवडला. तिथे एका स्थानिकांनी आम्हाला सांगितले होते की हे शॉर्टकट रस्ता, इथे लवकरच तुम्ही वर बसस्टँडच्या दिशेनं पोहोचाल. तर आम्ही थोडीशी ट्रेकिंग करून 10 मिनटाची या रस्त्याने आम्ही पुढे गेलो. रस्ता अवघड होता म्हणून आम्ही हळूहळू वर चढत होतो आणि वर चढत असताना डॅमचे पाण्याचे असे सुंदर असे प्रवाहाचे दृश्य आम्ही पाहत होतो. तिथून पुढे प्रवास आमचा संपला. भंडारदरा आमचा कवर झाला. तर पुढे कसारा स्टेशनसाठी जाण्यासाठी आम्ही ऑटो रिक्षा पकडली आणि त्या ऑटो रिक्षाने आम्ही संध्याकाळी कसारा स्टेशनवर जाण्यासाठी निघालो. कसारा घाटामधून संध्याकाळी जात असताना वातावरण खूप सुंदर वाटत होते आणि संध्याकाळची वेळ होती तर सनसेट बघायला आम्हाला मिळाला. उंच डोंगरावरून घाटामध्ये असलेला हा सनसेटचा दृश्य खूप सुंदर वाटत होते.
तर घोटीवरून जवळपास अर्धा ते पाऊण तास ऑटो रिक्षाचा प्रवास करून आम्ही कसारा स्टेशनवर पोहोचलो आणि तिथून पुढे कल्याणला जाण्यासाठी आम्ही लोकल ट्रेन पकडली. तर मित्रांनो, नाशिक आणि भंडारदरा अशी 2 दिवसाची पिकनिक आम्ही कंप्लीट केली. अशा प्रकारे आज आपल्या या सहलीची सांगता झालेली आहे आणि सर्व मंडळी आमच्या या सहलीचा आनंद घेऊन फार खुश आहे असं मला वाटतं. धन्यवाद. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.